नारद महर्षींना सांगितलं, म्हणले महर्षी जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही, काही करा त्याच्याकडनं बाल हत्या झाली पाहिजे. कंसाच्याकडे नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी कंसाला विचारलं, काय कंसा कसं काय चाललंय? एकदम आनंदात, अरे देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार होता, काय झालं? नारद महर्षींना सांगितलं, म्हणले महर्षी मला मारणार 8वा, 6 पोरं आहेत ते जसेच्या तसे. नारद महर्षींनी सांगितलं, देवाचं कालचक्र गोला, सुदर्शन चक्र सुद्धा गोला, गाडानं चाक कसं आहे गोले, सायकलने रिंग कशी गोले, बरोबर आहे ना? पण कोणती गाडी पहिली येईन सांगता येईल का? अजिबात नाही. तसं देवाचं कालचक्र गोला, पहिलाही 8वा येऊ शकतो, तिसराही 8वा येऊ शकतो, 5वाही 8वा येऊ शकतो. कदाचित तू या 6 मधनं देव तुझा दुश्मन पालतोय की काय? म्हणले लवकर मार लेकरांना. कंसानं 6चे 6 पोरं मारली. 7व्यांदा गर्भधारणा, 7व्यांदा गर्भधारणा, पण 7व्यांदा गर्भधारणा, पण देवाच्या लक्षात आलं की हा मारेल म्हणून काय झालं? हो, रोहिणी उदरी शेष बळीभद्र, हो यादव समग्र भारी तुम्ही, हो रोहिणीच्या उदारात 7वा गर्भ सोडला गेला आणि 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारणा. 8व्यांदा गर्भधारणा आहे. अष्टमीची रात्री ठीक 12 वाजेच्या सुमारास देवकी मातेचं तेज असं झडाडत होतं महाराज. एवढी सुंदर दिसत होती का? ब्रह्मांडाचा धनी उदरात होता. एवढी सुंदर दिसत होती देवकी माता. रात्री ठीक 12 वाजेला अष्टमीच्या भगवंत जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर मायबापांसोबत संवाद साधायला लागले. 8 वर्षाचं बाळ मायबापांसोबत संवाद साधते देवकी माता आणि वासुदेव सांगायला लागले, लेका जन्माला येणारं लेकरू कुठं बोलतात का? लहान हो, लोकांना पटलं पाहिजे. नंदबाबांना आपलं वासुदेवाला आणि देवकी मातेला सांगितलं, बाबा मी लहानच होणार आहे पण लहान लेकरं बोलत नाही म्हणून जरा मोठा होऊन जन्माला आलो. जर मला इथं ठुलं काय करा, इथून उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला. पण जेव्हा भगवंत जन्माला आले ना त्याची अगोदरची परिस्थिती अशी होती, ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक, पण त्याचे मायबाप बंदी खाण्यामध्ये आहेत. आपल्या जीवनामध्ये छोटं मोठं दुःख आल्याच्या नंतर, आपल्या जीवनात थोडंसं दुःख आलं का आपण लगेच घाबरतो, आपण लगेच देवले दोष देतो, देव बी काय कराना नाही रे, तो बिला बाळच नाचे रे. अरे स्वतः ब्रह्मांडाचा धनी जन्माला येण्याच्या अगोदर त्याचे मायबाप बंदीखान्यामध्ये बंद आहेत. हो, पण जेव्हा भगवंताचं दर्शन झालं, भगवंत जन्माला आल्याच्या नंतर परिस्थिती त्यांना कंसानं बांधून ठेवलं, हातापायामध्ये बेड्या होत्या. आम्ही कथेमध्ये नेहमी सांगतो परिस्थिती काय होती. हे खुल गई सारे ताले, ओय क्या बात हो गई, खुल गई सारे ताले, ओय क्या बात हो गई. जब से जन्मी कन्हैया करामात हो गई, जब से जन्मी कन्हैया करामात हो गई. कन्हैया करामात हो गई, जब से जन्मी कन्हैया करामात हो गई. खुल गई सारे ताले, ओए क्या बात हो गई, सारे ताले, वो क्या बात हो गई. जब से जन्मी कन्हैया करामात हो गई, जब से जन्मी कन्हैया करामात हो गई. भूल गए सारे क्या बात हो गई, भूल गए सारे क्या बात हो गई. जब से जन्मी कन्हैया करामात हो गई, जब से बाबाच्या हातापायामध्ये बेड्या होत्या, ते आपोआपच सुटल्या. कारण दर्शन झाले भगवंताचं आणि देवाचं रूप बघितल्याच्या नंतर हातापायाचे बंधनच गळताला उचललेला. एवढी संकट आली महाराज. भगवंत डोक्यावर हातापायाची बंधनं गळाली, पण पुढे जाऊन एवढे संकट आहेत. आता प्रत्येक संकटाला वासुदेव तोंड देत आहेत, फक्त पोराला वाचवायचंय म्हणून. एका ठिकाणी प्रसंग असा, जमुनाजी पार करायची होती. आता जमुनाजीला पाणी नव्हतं, कमी पाणी होतं, पण जेव्हा वासुदेवानं पोराला डोक्यावर घेतलं तर जमुनाजीचा तो पाणीचा प्रवाह वाढला. पाणी एवढं वाढलं, इतकं पाणी वाढलं, चालत असताना फक्त गुडघ्या एवढं पाणी ते डायरेक्ट नाका तोंडात जायला लागलं. पाणी एवढं जोराचं वाढलं
जमुनाजीला बहाळ आली. त्याचं काय कारण होतं बरं? जमुनाजीचं पाणी वाढत होतं, त्याच्या मागचं काय कारण होतं? जमुनाजीला दर्शन घ्यायचं होतं, बरोबर आहे ना? दर्शन घ्यायचं होतं. मग आता मला तुम्हाला विचारावं वाटतंय, तुम्ही सुज्ञ लोक आहात, जमुनाजीला जर देवाचं दर्शन घ्यायचं होतं, जमुनाजीचं आणि देवाचं नातं काय होतं? सासूबाई. हा, सासू आणि जवई. आणि दुसऱ्या ठिकाणी पती पत्नीचं पण सांगितलं गेलंय. विठ्ठल विठ्ठल भगवंत जात होते. जमनाजीला वाटलं की मी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, हा माझा जावाई या आणि जावायाचं दर्शन घेतलं पाहिजे. सासूबाईनं ही आपली प्रथा आहे हिंदू धर्माची. विठ्ठल विठ्ठल थोडा पाय बाहेर काढला, जमनाजीला स्पर्श केला. जमनाजी आता शांत झाली, पुन्हा मार्ग झाला. हो, इकडचं पाणी इकडे, इकडचं पाणी इकडे, मध्येच रस्ता सोडला. भगवंताला वसुदेव घेऊन जातात, गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला तिथं ठेवलं. यशोदाला मुलगी झालेली होती, मुलगी उचलून आणली. आता गोकुळातलं वातावरण पुढे सांगेल, पण त्या पोरीला उचलून आणल्याच्या नंतर वासुदेवानं पोरगी आणली आणि कंसाच्याकडे गेला आणि कंसाला सांगितलं, कंसा घे म्हणले, आम्हाला मुलगी झालेली आहे. कंसानं त्या पोरीला बघून खदा खदा हसायला लागला आणि त्या पोरीला सांगतोय कंस, देवा मला घाबरून तू रूप बदलून आला, मुलगा होणार होता मुलगी बनून आला, तुला काय वाटतं? तू मुलगी बनून आला म्हणून तुला सोडून दिला असं वाटतंय का? त्या पोरीचे पाय धरले, घराघरा फिरवलं, दगडावर आटोपणार तोपर्यंत ती पोरगी आकाशात गेली, तिथून संदेश देते, उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझ लागिवदी, तुझ लागिवदी. अरे मला काय मारतोय कंसा, मला काय मारतोय? तुला मारणारा अगोदरच गोकुळात जन्माला आला. ही बातमी जेव्हा कंसाच्या कानी पडली तेव्हा कंसाची काय मानसिकता होती माझे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणा, कृष्ण गोकुळी. पण कंसाच्या कानी बातमी पडली की भगवंत जन्माला आलेले आहेत, तर कंसाची मानसिकता तुकोबराय सांगतात कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टा सडकाप सुटला. हे मथुरेतलं वातावरण आहे, हे मथुरेतलं वातावरण आहे. पण जेव्हा आता गोकुळातलं वातावरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. यशोदा मैयाला मुलगी झालेली, ती उचलून वासुदेवानं नेली, पण तिथं पोराला सोडलं. पण जेव्हा यशोदेला मुलगा झाला, हे बघणारं पहिलं व्यक्ती कोण होतं? महिला माता, तुम्ही उत्तर द्या बरं. यशोदाला मुलगा झाला हे पाहणारं पहिलं व्यक्ती कोण? जो आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आजचं कीर्तनाचं पॉकेट देऊन जाईल, फक्त पैसा काढली सु. यशोदेला मुलगा झाला पाहणारं पहिलं व्यक्ती कोण होतं? नंदबाबांची बहीण सुनंदा. सुनंदानं बघितलं, भाभी को लड़का हुआ, ओ पडत पडत जाते, नंदबाबांना आवाज देते, नंद भैया, ओ नंद भैया, नंद भैया सुनो ना. नंद बाबा म्हणले, सुनंदा काहे चिल्ला रही हो? अरे नंद भैया तमे लल्ला भैयो, नंद भैया तमे लल्ला भैयो, लल्ला भैयो, लल्ला भैयो. नंद बाबांना मुलगा झाला हा संदेश सुनंदानं सांगितल्याच्या नंतर नवरत्नांचा हार गड्यातून काढला आणि सुनंदाच्या गड्यात टाकला. सुनंदाच्या गड्यात नवरत्नांचा हार टाकला. नंद बाबा पडत घरी जायला निघाले. भाई लड़का हुआ है, देखना पडेगो, लड़का देखने जा रहे नंद बाबा. पर गल्लीतले सगळी लोक जमा झाली. नंद बाबांना सांगितलं, बाबा बाबा अगर लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पड़ेगो, अगर लड़का देखना है तो श्रृंगार करना पड़ेगो. हो, जर मुलगा बघायचा असेल, देवाला बघायचं असेल तर श्रृंगार करावा लागेल. आणि जेव्हा नंदबाबांना मुलगा झाला तेव्हा नंदबाबांची वय होती बाबा 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयात मुलगा झालाय, तरी सुद्धा पोरांनी सांगितलं, नंदबाबा तुम्हाला जर का तुमचा मुलगा बघायचा असेल तर शृंगार करावा लागेल. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला शृंगार केला. 35 वर्षना पोऱ्या देऊन करता तयारी करत, तरी बाकीना नीच किडा पाडतात. विठ्ठल समाधान दादा साहेब,
मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल शृंगार का केला जातो. लोकांना दाखवण्यासाठी अजिबात नाही. शृंगार का केला जातो. मोकला जाणे केळा पाडतस मन नाव ना म्हणशील मी सांगी जाई राही नव्हतं तुमले. मला माहिती आहे या व्यासपीठावर आहे ना खानदानी कीर्तनकार कधीच कोणाची बदनामी करणार नाही. विठ्ठल 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 हे व्यासपीठ फक्त साधू आणि संत आणि भगवंत सांगायचं आहे. पण नालायकच ना दुकाने बंद पडायला लागल्यात नाही त्या येरायरने टिंगल करायला लागल्यात. नीच धंदा धरलेले आहेत बडवासनी. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो सगळ्या बाबडेकर लोकांना सगळ्या गावकऱ्यांना सांगतो रविकिरण महाराज शृंगार का करतात तेही सांगेल. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण देईल मी का करतो त्याचं. हा आणि याच्या पुढे सांगतो रविकिरण महाराज ना असा एक गुन्हा सिद्ध करा. कुठे चुकीनं काम करताना रविकिरण महाराज सापडना भाऊ म्हणा काय सापडेल तुम्हाला माहिती आहे का. देवना गाना सोर नाचाना व्हिडिओ सापडतील. मन शृंगार करणं देखील फालतू गोष्टीस मग एक बी ठिकाणी रविकिरण महाराज सापडना तर 11 लाख रुपये दंड लेवाना आपला. विठ्ठल विठ्ठल नाही ते ज्या ज्या नकटा नाकलाय झाले त्या बडवासना कितल्या चुका काढ दिसू. एक चुकीना फक्त 11,000 जमा कराना वावरी काढलाय दिसू द्या नालाय कसले. विठ्ठल विठ्ठल खरं तर इतकं सांगायची गरज नाही. पण कसं असतं ना बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून. हे जी व्यासपीठ आहे ना हे साधू संतांची स्तुती करायची. माझं स्वतःचं तत्व आहे. माझे कमीत कमी 2 ते 2,500 कीर्तन असतील युट्यूबला. एकाही कीर्तनामध्ये तुम्हाला जर एखाद्या कीर्तनकाराची टिंगल करताना एकही व्हिडिओ सापडला तरी दंड भरेल दंड. विठ्ठल विठ्ठल काही काही लोक तो माल चालत नाही अवमाल चालत नाही. तो माल चालत नाही अवमाल चालत नाही. का बरं का बरं एवढा कार आहे भाऊ. अरे जगायची पद्धत बदला. पद्धत एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा पद्धत चेंज करा. सांगू का तुम्हाला तुमच्यात पण सांगतो थोडा तुमचा पोरासारखा आहे तुमच्या भावासारखा आहे. एक विनंती करून सांगेल जीवन जगायची पद्धत बदलून टाका. एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा जगायची पद्धत चेंज करा. सांगतो तुम्हाला मी लहानपणी जेव्हा मी 11 वर्षाचा होतो तेव्हा आमच्याकडे द्वारकेकडनं एक साधू आला होता आणि हिंदीमध्ये प्रवचन केलं त्या साधू महात्म्यानं. समाधान दादा साहेब हिंदीत प्रवचन केलं. इतकं गोड दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत लहानपणापासून इथं उतरवलाय. मी कधीच कोणाचा द्वेष करत नाही. ऐका साधूनं काय सांगितलं होतं. एक साधू भिक्षा मागत होता म्हणला. साधू भिक्षा मागत होता आणि भिक्षा मागणाऱ्या साधूकडे बघून एक दारू पिणारा मुलगा जवळ गेला आणि साधू बाबांना सांगायला लागला बाबा मला तुमच्या सोबत यायचंय. साधू बाबांना सांगितलं चल. पर बाबा ऐका ना तुम्ही मला सोबत घेऊन जाणार पण माझी चूक तर ऐका. म्हणले काय. मी दारू पिलेला आहे. तरी येऊ का बाबा. म्हणला चल. बाबा मी मांस मच्छी खाल्लेली आहे चालेल का. अरे चल. बाबा मी परस्त्री गमन केलेलं आहे येऊ का. अरे काही केलेलं असेल तुला माझ्यासोबत यायचंय ना चल. त्या दारू पिणाऱ्या पोरानं साधू महात्म्याचा हात धरला आणि साधू महात्म्याचा हात धरून विचारलं बाबा तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं. मी तुम्हाला सांगतोय मी दारू पिलेला आहे. मी मांस मच्छी खाल्लेली आहे. मी परस्त्री गमन केलेला आहे. मी सट्टा खेळतो पत्ता खेळतो इतकं सगळं करून पण तुम्ही मला म्हणताय चल. तुम्ही खरे साधू आहात का. तेव्हा त्या साधू महात्म्यानं गोड उत्तर दिलं बाबा हे तुझं पण भाड्याचं आहे आणि माझं पण भाड्याचं आहे. यात अधिकार तुझाही नाही ना अधिकार माझाही नाही. बनवणारा ब्रह्मांडाचा धनी त्यानं तुलाही बनवलंय मलाही बनवलंय. त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण असू शकतं बाळा. काय कारण असू शकतं मला नाही चालायला. जीवन जगत असताना पद्धत अशी जगायची ना दादा. कोण गरीब न पोऱ्यानं वैरायना ना गरीब न पोऱ्यानं लगीन जमी घेणं आहे निरातले पटाजणी नाचिलो पण बाकीना नीच वाटतं बटी बटी किडा पाडतो. यान कस काय उपाडी रे भाई आपलं बाग आहे तू टाया बटत नाही आपण चासभर नाही तरी उपाड दिनी. तू इथला नीच विचार कराय ना तू अजून 34 वर्ष नाही 41 ना वय रे. क्योंकि भैया कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया.
करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया। अरे नीती चांगली ठेवा, नीती तिथं बरकत असे आपले वडील शिकून गेले. विठ्ठल विठ्ठल माझा विषय होता की नंद बाबांना 90 वर्षाच्या वयामध्ये पोरांनी सांगितलं, बाबा अगर आपको लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पडेगो. आता 90 वर्षाच्या वयात शृंगार करायला लावला. पण शृंगार करायचं कारण असं होतं, त्या गोपालांना वाटलं होतं नंद बाबा आता देवाच्या दर्शनासाठी जात आहेत, भगवंत जन्माला आला म्हणून शृंगार करूनच जावं लागेल. आणि देवाच्या दर्शनाला शृंगार करूनच जावं लागतं. त्याच्यासाठी थोडा 1 मिनिट एक्स्ट्रा बोलतो. आम्ही शृंगार का करतो? वृंदावन मध्ये अशी शिकवण आहे, जर तुम्ही भागवत कथा करायची असेल, कथेची जर शिकवण घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला देवावर प्रेम करावं लागेल. नुसतं कथा सांगून मोकळं व्हायचं नाही, तर देवावर प्रेम करावं लागेल. मग देवावर जर आम्ही प्रेम केलं आणि देवाने जर आमच्यावर केलंच नाही तर ते एकतर्फा होईल. बरोबर आहे ना? आम्ही देवावर प्रेम करतो, देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. मग देवाने आमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी काय करावं लागेल? देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्याची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल. बरोबर आहे ना? जसं घरामध्ये 2 भाऊ आहे, मोठा भाऊनं जर मायबाप नाव काढतच होते, म्हणा मोठा पोऱ्या बोलता भारी आहो, दाखला झोपेलच राजभाऊ, दाखला समजी जाऊ. आपले बी मोठा माय जर नाव निघाल पाहिजे असं वाटत होते, मोठा जसं करस तसं पायटा मावटीन कामधंदा लटके जाऊ. सांगन तुमले आपला 1 गुन्हा सिद्ध करा, 11 लाख रुपये 1 गुन्हा दंड भरजो. मन बापना 48 एकरी बड काही काय जाय ना, पण त्याच ना गुन्हा जर सिद्ध करा ना म्हणा ना, रावा सुद्धा घर सापडू देवा आणि इथला गुन्हा आहे त्यांनीच ना. पण ते कवय कवय जुना लोकेशने म्हणे त्या आधी म्हणाल चालाव नाही, या दादा आपण मोबाईल धरीन उभा आहे. जुना लोकेशने म्हणे नकटील बायजा म्हणतात लोके. विठ्ठल 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 प्रेम करावं. मग कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल. आणि देवाच्या 16,108 बायका होत्या. 16,108 बायका असल्यावर सुद्धा कृष्ण भगवंत जास्तीचं प्रेम करत होते, ते म्हणजे राधेवर. राधेवर प्रेम करत होते. म्हणून आम्हाला वृंदावन मध्ये अशी शिकवण दिली जाते, जर तुम्हाला कथा सांगायची असेल देवाचं जर तुम्हाला स्तुती करायची असेल, देवाचं वर्णन करायचं असेल, समाजाला सांगायचं असेल, तर तुम्हाला राधेचं स्वरूप घेऊन समाजाच्या समोर उभं राहायचंय आणि मग राधा बनून तुम्हाला लोकांना सांगायचंय. तर देव सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल. ही वृंदावनची प्रथा आहे. पण परमार्थिक माणूस होई त्याला समजी. जो डाबरा मा झेप माराय तो डाबराले समुद्र समजा. डाबरान बाहेर गणच दुनिया रे हो पागल, तो अजून तिथला माच फिराय ना हो उलगेल वावर. हा समोर बसून बोललं पाहिजे तर आपण सांगू शकतो नाही का? ऐका आता, नंदबाबांनी शृंगार केला. पुन्हा त्या गोपालांनी सांगितलं, बाबा अगर लाला देखना है तो आपको नचना पडेगो. अगर लाला देखना है तो नचना पडेगो बाबा. 90 वर्षाच्या वयात नंद बाबाला नाचायला सांगतायत पोर. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद कन्हैया लाल की. हो, नंद घर मुलगा झाला असं नाही सांगितलं, नंद घर आनंद भयो. आणि आनंद कसा असतो ऐका. नंदबाबांच्या घरी मुलगा जन्माला आल्याच्या नंतर नंदबाबांना नाचायला त्या गोपाळांनी पोरांनी सांगितलं. आणि नंदबाबा 90 वर्षाच्या वयामध्ये नाचायला लागले. कारण जर भगवंताचं जन्म झालेला तर देवाच्या बापाला नाचावं लागतं. नाचणं हे देवाच्यासाठी असलं पाहिजे. हो, देऊन करता नाचायला पाहिजे. बाकीना लोक नाही म्हणतस, विरोध करतस. पण ऐका, नामदेवरायांनी कीर्तन करावं नामदेवरायांनी. आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. आणि मनी ज्ञान देवा बोला भंग. जनी मनी ज्ञान
कीर्तन करावं, माझ्या जगाच्या मालकानं नाचावं. नाचण्याचं भान नाही, किती नाचलं पाहिजे. नाचता नाचता देवाचा पितांबर सुटला तरी भान नव्हतं. प्रमाण देऊन सांगतोय बरं. आपलं घरनं मटेरियल नाही सांगायला नव्हतं, आणि प्रमाण शिवाय कोणतंच सांगत नाही मी. डुप्लिकेट मालिकांना आपल्या आवडत नाही. कंपनीला मालिकच म्हणेन भाव जास्त लिहस. विठ्ठल विठ्ठल जगाचा मालक नाचतो. मग तुम्ही ना आपण देवासाठी नाचलोत वाईट आहे का माया? हो, नाचायला पाहिजे, बरोबर आहे ना. पण जर समजा काही लोकेशले येत नाही ते गुच्चूप बठायला पाहिजे. थोडक्यात उदाहरण म्हणेन सांगू का? जी बाईले पुरणनी पोयस ती बाई आवर्जून पावणार कस ताई राय जावं माय सकाळी 10 टाक दिसू. सकाळी 10 टाक दिसू आहे कोणती बाई सांगस? जी बाईले पुरणनी पोळी असती, बरोबर आहे ना. मग जी बाईले पुरणनी पोळी असती आवर्जून पावणार कस. जिले येत नाही तीन गुच्चूप काय लावायला पाहिजे ना. बाकी नाही 150 ना राहते. नाही माय मला ते आवडत नाही. तुला आवडत नाही, नाही तुला येतच नाही. आवडत नाही का तर सांग राहिनी बानट सुरूच नाही, येतच नाही. नाही बा आम्ही नाचतच नाही. तुला येवायला पाहिजे रे. नाचतच नाही काय सांग राहिला. मग नाचाने काय टिमकी वाज राहिना. परसानीले जो आण तू. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायची पद्धत सांगतो. कोणावर जडायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची टिंगल करायची नाही. कीर्तनकारांकडनं तुम्ही लोक घेतात म्हणून आम्ही सुद्धा लायकीत राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक गोष्टींना भाव वाढस, चांगल्या गोष्टीसना भाव वाढस. मी जर वैष्णव किरायनो ना चेटाळणारच ना भाव नाही वाढस, बरोबर आहे का नाही? हो. तेल रेशन मा 30 रुपये किलोनं माल चांगला 8च दाखलपणे 25-30 रुपये किलोनं रेशन मा तेल भेटे. ते तेल आता 150-150 रुपयाना किलो येईल. कितला भाव वाढी घ्या. पण जवळ तेल 25 रुपये किलो भेटे ना तवय बी 8 पेटी 1 रुपयाने भेटे. आणि आता ते बी 1 रुपयाने भावच वाढणार नाही, शिलगावणारच ना. हा तवय बी 3100 मास करेत नाही. आती बी 3100 मास करा ना तर 61 लेवाला लाग द्या. विठ्ठल विठ्ठल सांगितलं बाबा अगर लाला देखना है तो नचनो पडेगो. नंदबाबांना शृंगार केलेला, फेटा बांधलेला, पगडी बांधलेली, नवीन पितांबरा, एक हातात धोतर आहे, वरच्या पगडीला हात लावलेला. नंदबाबा नाचत होते. अरे नंदबाबा देवाचा बाप देवासाठी नाचला, आपण काय लाज ठेवायची? अजून सांगू का? देवाचाही देव जेव्हा महादेवाला कैलाश पर्वतावर माहिती पडलं की विष्णू भगवंत अवताराला आलेला, जन्माला आलेला, अरे माझा महादेव सुद्धा तिथं कैलाश पर्वतावरच नाचायला सुरुवात केली. कैलाश पर्वतावर नाचायला लागले तोपर्यंत पत्नी म्हणते पार्वती माता भगवान क्या कर रहे हो? अरे जरा थांबा, नाचत नाचत कुठं चाललात? ही बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचवे को. बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचवे को. बंगला डिस्को कछु नहीं जाने, तांडव के हो गए दीवाने. गौरा शिव को लगी है समझाने, मचल गए नचवे को. देव जन्माला आल्याच्या नंतर महादेव नाचतोय. नामदेवरायाच्या कीर्तनात पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचतोय आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचतोय. ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. विठ्ठल 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 नंदबाबा नाचत होते. आता गोकुळामध्ये चर्चा पसरली. यशोदेला मुलगा झाला, सगळ्या गोपिकांमध्ये चर्चा. गोपिकांना चर्चा माहिती पडली की यशोदेला मुलगा झालेला आहे. गोपिका आली बघायला आणि बघितल्याच्या नंतर गोपिकाचे भाव गोपी भाव सांगते काय
हे हो तेने वेधिले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद काय रूप होतं देवाचं काय रूप होतं गोपिका वेड्या झाल्या वेड्या देवाचं रूप बघितल्याच्या नंतर आणि सांगू का ज्यानं देवाचं रूप बघितलं तो वेड्याच झाला माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी भगवंताचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर आमचे महाराज मंडळी जर भजनाला बसते पहिला जात होत्या आणि ते रूप बघून वेड्या होत होत्या एवढं रूप माझ्या कन्हैयाला हो एकतर देवाचं रूप बघितल्याच्या नंतर पंजाबी भक्त स्तुती करतो मी कीर्तनातूनही सांगतो काही लोक ज्याला हिंदी गाणं म्हणतात पण आम्ही भगवंताच्यासाठी ते गाणं म्हणतो एका भक्तानं पंजाबी भक्तांना देवाचं रूप बघितलं आणि देवाची स्तुती करतोय काय सांगतोय हे कितना सोना तेनू हो कितना प्यारा तेनू रब ने बनावा के जी कर देख तारवा हो दिल विच शीशे जो बसावा दिल विच शीशे जो बसावा के जी कर देख तारवा वो कितना सोना तेनो तो हिरो हिरोईन साठी म्हणत त्याला शिलगाय देतात आम्ही ते आमना भगवान साठी म्हणतस एखादा पोऱ्या सांगस महाराज मित्र मित्र चावायतच त्या बाई काय नाही रे म्हणे हिंमत नाही होत साला इच्छा पण समजसच नाही साला तीन गली माईक गाडी गुज्जास असा वडायच जास मी त्यांना वडायचास ऐ पानड सुरत ना तथा काय बडावस चला माझ्या देवाच्याकडे बघितल्याच्या नंतर आमचे भाव असे असतात पुरीसाठी ओढले जातात पुरी पोरांसाठी ओढले जात असतील मी तर माझ्या कन्हैयासाठी ओढल्या जातो आणि कन्हैयाला सांगतो ए तेरे चेहरे में वो जादू है बिन डोर खिंचा आता हूँ जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ देवाचं रूप बघितल्याच्या नंतर गोपिका वेड्या होत होत्या काय रूप होतं माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर स्वतःची संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला सांगितलं की साजने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी अगं बाई रूप बघितलं आणि बघितल्याच्या नंतर हा आनंद तुझ्याकडे व्यक्त करतोय माऊली ज्ञानोबरायांनी देवाचं रूप बघितलं आणि अंतकरणातले भाव स्वतःच्या बुद्धीशी सांगतायत विठ्ठल विठ्ठल गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा केला गेला मग साधकांचा प्रश्न आहे तुकोबरायांना तुकोबराय गोकुळामध्ये भगवंताचा जन्म उत्सव साजरा केला गेला पण जन्म उत्सव साजरा करायचा कसा आम्हाला कळेल का तुकोबराय सांगतात ऐका ना अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये प्रेम नामे वाचे प्रेम नाम भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळात आनंद उत्सव कसा साजरा केला गेला सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती नाही का हो प्रेमात आनंदात नाचगान केलं मग साधकांचा प्रश्न आहे तुकोबरायांना तुकोबराय तुम्ही म्हणता आता काही म्हणू नका वेळ प्रेमे आनंदे नाचती हो प्रेमात आणि आनंदात नाचले भजन गायलं चांगली लेकरं जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा करायची पद्धत सांगतात तुकोबराय मग साधकांनी सांगितलं तुकोबराय भगवंताच्यासाठी आम्ही गायन केलं भगवंताच्यासाठी आम्ही नाचलो भगवंताची स्तुती केली तर याचा बेनिफिट काय होतो तुकोबराय सांगतात तुका म्हणे हरती दोष जे आनंदाने करती घोष जे आनंदात भगवंताच्या नामाचा जयघोष करतात त्यांचे दोष नाहीसे होतात असं तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवलेला आहे फक्त 5 मिनिटात देवाच्या खोड्या सांगतो